जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून ईव्हीएम घेऊन गेलेल्या एका बसच्या सीटाखाली गुरुवारी संध्याकाळी 500 रुपयांच्या नोटांचे 2 बंडल विद्यार्थ्यांना दिसून आले आहेत। विद्यार्थ्यांनी ते नोटांचे बंडल एसटी बसच्या वाहक सविता मनोज अडांगळे यांच्याकडे सुपूर्द केले व प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी रक्कम मिळून आल्याने उलटसुलट चर्चेंना उधाण आले आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की कोपरगाव आगाराची बस MH40Y5679 या क्रमांकाची बस स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली। त्यानंतर त्या बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव बस फेऱ्या केल्या व त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन बस धामोरीच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या सीटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 रुपयांच्या नोटांचे 2 बंडल मिळून आले। संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, तेथे काम करणारे कर्मचारी तसेच महिला वाहकाने प्रामाणिकपणा दाखवत सदरची रक्कम जमा केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यामध्ये निवडणूक निकालापूर्वी भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स झळकले आहेत। त्यामुळे संगमनेरमधील थोरात यांच्या भावी मुख्यमंत्री असा लावलेला फ्लेक्स राज्यात चर्चेला विषय ठरला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली व जिल्ह्यात सरासरी 72.47% मतदान झाले असून गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा मतांचा टक्का वाढला आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाले व जामखेड शहरातील केंद्रांवर सकाळपासून गर्दी होती। त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले। सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान अवघे 20% झाले होते। त्यानंतर मात्र मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले। जामखेड शहरातील काही मतदान केंद्र सुशोभित केले होते। फक्त महिला कर्मचारी व अपंग कर्मचारी असलेले मतदान केंद्र लक्षवेधी ठरले आहेत। श्रीगोंदा नगर विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता। श्रीगोंदा तालुक्यातील घुगल वडगाव येथील बयाजी सदाशिव पवार यांनी वयाच्या 104व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला आहे। सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदानाची सोय केली होती, मात्र आपण बूथवर जाऊन मतदान करणार असं बयाजी सदाशिव पवार यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं। तसेच त्यांचे नातू भरत पवार, करण पवार, सुधीर पवार त्यांच्या सोबत मतदान केंद्रावर सह येत मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाय। कर्जत येथील लकी हॉटेल येथे संजय खंडप्पा खांडेकर यांच्याकडील 4,29,500 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दीपक शेठ शिंदे यांनी दिली आहे। यावेळी अरुण लाळगे, ज्ञानदेव लष्कर, सुमित भैलुमे यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। PNS टायकोंडो अकॅडमीच्या वतीने टायकोंडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। प्रोफेशनल अकॅडमीच्या स्पर्धेमध्ये टायकोंडो विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला व स्पर्धेसाठी नॅशनल लेवलची सुविधा मुलांना प्राप्त करून देण्यासाठी प्रणव निउंगे यांच्या टीमने सहकार्य केले। प्रोफेशनल टायकोंडो अकॅडमी निघोज यांचे हे 12वे वर्ष असून मागील प्रत्येक वर्षात या अकॅडमीच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी व पारितोषिक मिळाले असून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। 223 राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 13 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले।
उद्या शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राहुरी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते व एकूण 3,24,059 मतदारांपैकी 2,41,372 इतक्या मतदारांनी 308 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावलाय। हायटेक बस स्थानक म्हणून संगमनेरच्या बस स्थानकाची ओळख निर्माण झाली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून हे बस स्थानक खासगी वाहनांच्या विळख्यात सापडले आहे व सर्रासपणे बस स्थानकाच्या आवारात ही वाहने उभी केली जात आहेत। त्यामुळे अनेकदा एसटी बसला अडथळे निर्माण होत आहेत। मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने खासगी वाहन चालकांचे चांगलेच फावत आहे। त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे। 18 महिन्यांकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार अशोक भानुदास गीते याला तोफखाना पोलिसांनी पकडले। तो विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी निर्मलनगर परिसरातील डोके शाळेच्या समोर आला होता व तेथे मतदान केंद्र होते। दरम्यान अशोक गीते याला 10 सप्टेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले होते। तो वारंवार हद्दपार आदेशाचा भंग करून निर्मलनगर परिसरात राहत असल्याचं समोर आलं आहे। त्याच्या विरुद्ध पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।